15 वित्तेचं केंद्र हे भेटतं, 15 वित्तेचं टॅक्स मिळतं. ते पण लोकसंख्येच्या आधारावर भेटतं. असं नाहीये की लमसम. आपल्याकडे 2011च्या सेन्सस कोड प्रमाणे आपल्याकडे 1732 ही लोकसंख्या आहे. 1732. आता जरी वाढली तरी त्याच्याप्रमाणे पैसा नाही मिळत. 1732 प्रमाणे आपल्याकडे मिळतं. आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की म्हणजे आताच 2020-21 मध्ये आराखडा 5 वर्षाचा करायला सांगितलं होतं पंचवर्ष. त्या आराखड्यामध्ये खूप मोठी रक्कम दाखवली होती. 22 करोड येताना पैसे किती येतात? आता हप्ता किती जोडून तीन महिन्याने किंवा वर्षभरात कमीत कमी 10 लाख 7.5 लाख एवढा फक्त अनुदान 15 वित्त आयोगातून मिळतो. हे झालं 15 वित्त आयोग. ते वर्षाला 7 लाख 10 लाख पहिल्या वर्षी फक्त काहीतरी मला वाटतं 20-21 ला 12.5 लाख भेटलेले होते. 21-22 ला 7.5 लाख भेटले, 10 लाख भेटले, 22-23 ला 7.5 लाख भेटले. आता पण तेवढं अजून आले नाही. आता 5.5 लाख आहे सध्या. हे आलेलं आहे. आपल्याकडनं किती टक्के रक्कम मिळते? म्हणजे 100% रक्कम नाही मिळत. ते 10% पंचायत समितीला, 10% जिल्हा परिषदला भेटते, 80% आपल्याला भेटते मॅडम. तुम्हाला सांगते ना, पंचायत समिती याची गोष्ट सांगते. 15 वित्तमधून जेव्हा आराखडा बनवला गेला तेव्हा त्या आराखड्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र आले म्हणजे आपणच पैसे ते वर्ग शासनाला करतो. तेव्हा त्या कर्मचारी आपण हे करतो. पुन्हा दुसऱ्या व्यवसायाला 10%, 15% आणि म्हणजे महिला बाल कल्याण आलं, शिक्षण आलं, उपजीविका आलं, शाळेला अंगणवाडीला काय करायचं असेल ते करायचं, आरोग्याला काय करायचं असेल ते खर्च करायचं. म्हणजे सगळ्या गोष्टीला वाटणी केलेली आहे. का असंच नाही डायरेक्ट खर्च ग्रामपंचायतीलाच खर्च करायचं असं नाहीये. ते 15 वित्त आयोगामधूनच करायचं पूर्ण ते तेवढं. आणि पाईपलाईन दुरुस्ती आहे. तुम्ही एखाद्या शाळा अंगणवाडी दुरुस्ती आहे. त्यामध्ये त्याच्या कॅटेगरी प्रमाणे आपल्याला काय CSR फंड नाही. पण नमूद करताना आपण तो मोठा दाखवलेला आहे. 15 वित्त दाखवलं आहे, स्वनिधी दाखवलेला आहे, जनसुविधा दाखवलेला आहे. पुन्हा राज्य सरकारकडनं येणाऱ्या अनुदानामध्ये कोण एका खासदार आमदार निधी असते ती ऍड केलेली आहे. परंतु देताना तसं काही नाही. आपल्याकडे येताना पण 15 वित्त आलं आणि स्वनिधी म्हणजे आपली घरपट्टी आणि हे आहे तेच. योजना किती आहेत सरकार? सांगते हा 15 वित्त झालं, हे केंद्र सरकारचं झालं. दुसरं राज्य सरकारची जी योजना आहे ते जनसुविधा. जनसुविधा 20-21 ला मंजूर झाल्यानंतर आपल्याकडे हे बांधून झाले ग्रामपंचायत कार्यालय. आता त्याच्यानंतर काही हे आलेलं नाही. हे पण स्मशान आणि जनसुविधा येताना फक्त ग्रामपंचायत कार्यालय आणि स्मशानभूमी या 2 गोष्टीसाठी हे करतात. आपल्याकडे ग्रामपंचायत कार्यालय झालेले आहे. पुढे जनसुविधामधून दुसरे काम म्हणजे अंतर्गत काय असेल तर आपण आता मागणी केलेली आहे स्मशानभूमीला फेवर म्हणजे मंजूर होईल. आता पुन्हा मी प्रस्ताव दिलेला आहे स्मशानभूमीला कुठे लावणार मॅडम? गार्डन केलेलं आहे ना इथे तर गार्डन केलं मॅडम. कुठे लावणार? ग्रामस्थांचं तेव्हा गेल्या वेळेस मीटिंगला हे होतं ना, त्यांच्यानुसारच आपण अर्ज घेऊन हे केलेलं. कुठे लावणार आहे? बंदा भाग आहे. बंदा भागात जाणार नाही. आता आपलेच ग्रामस्थांचं बाजूला पण नीट आहे सर. तिथे तर रस्ता ऑलरेडी चांगला आहे. त्याच्यावर प्लेवर ब्लॉक अभ्यास करा. म्हटलं कशाला तुम्ही तिकडे गार्डन मध्ये काम करा ना. कंफर्ट बाहेर घ्या ना. रोड बदल घ्या. थोडं वाटतो काय तो लोकांना नाही तो बाहेर जाणार नाही. लोकांसाठी येण्यासाठी आदिवासी भाग नसल्यामुळे पैसा नाहीये. पैशाला पण त्याला लिमिट आहे. ठीक आहे पैसे घेतो ना. तू कसं काय करणार? कचऱ्याचा कचरा असं कचरा काय करणार? आता बघा आता जो ट्रॅक्टर ट्रॉली घेतलाय तो कोणाच्या माध्यमातून आहे? आपल्या 15 वित्त आयोगातून बोलले ना, आरोग्य किंवा याच्यातूनच घेऊ शकतो ग्रामपंचायतमधूनच. मग तो आता बंद काय? का बंद आहे? जेव्हा कचरा आपण चालू केलेलं तेव्हा आपल्याच ग्रामस्थांनी मीटिंग मध्ये सांगितलं की तो कचरा इथे टाकायचा नाहीये. बरोबर? ऑप्शन दिला होता आकाशवाणीच्या ग्राउंडवर कॉर्नरला कुठे लागला त्या कोपऱ्यामध्ये? इकडे हे झालं टाकायचं नाही. आपल्याच लोकांनी म्हणून तक्रार केली फॉरेस्टवाल्यांना की ते कचरा टाकतात हे टाकतात. म्हणून त्याच्यानंतर ते फॉरेस्टवाले नाही ग्रामपंचायत गाडीत घेऊन टाकत होते कचरा. म्हणून तो काहीतरी नियोजन करायला पाहिजे ना.
काही नियोजन नाही केलं ना, अगोदर तो ट्रॅक्टर घेता त्याचा उपयोग आहे तो सोडून जाणार. आणि त्या अगोदरची इलेक्ट्रिक गाडी दिल्लीपर्यंत त्याचा पार्ट मागवायला लावलेला तो अजाब येतो. आहे कुठे ती गाडी? कुठे आहे का? त्याचं सुस्थितीत आहे का पण? हा मग तेच की नाही. कचऱ्याचं काय करायचं नियोजन करा कचऱ्याचं. प्रत्येक पाण्यावर त्या शाळेजवळ किती झाले घाण बघितली का? लहान मुलं त्यांच्या आरोग्याची काळजी करत नाही. तिकडे पण काही नियोजन नाही. आमच्या पाड्यावरती तिकडे पूर्ण रस्त्यावरती आलं घेऊन टाकणार कुठे काय त्या रोडला जाताना सुद्धा विचार नाही ग्राउंड भेटलं आपल्याला. उद्या मीटिंग आहे यायचं आहे ग्राउंडची कलेक्टरला. उद्या मामा मीटिंग आहे हो मामा, उद्या मीटिंग आहे कलेक्टरला ग्राउंडची.